अंतरवालीमध्ये हे सरपंच ते पाटील समाजाचे ते ना आमच्या लोकांना फक्त जातीभेद करते. कोणता दलित वस्तीला निधी आला तो कोणचा आजपर्यंत त्यांनी 10 वर्षात कोणता निधी खर्च नाही केला. नवी एरिया आल्या एवढ्या 70-80 त्याच्यातली एक बी आहे मागासवर्ग लोकांना आम्ही गेलो मागायला तर ते आमच्या लोकांना म्हणजे कोण लोक म्हणजे मागासवर्गीय चांभार मांग बुद्ध तुमच्या लोकांना म्हणे इस्किमत नाही आलेली तर म्हणे आमच्याकडे नाही यायचंच नाही. मग ते गेलो तर मग त्याने जमला झालं का थोडा उसको स्टॉप कर थोडं पुन्हा आता नळ हे ते आले ते आमच्याकडून त्यांनी 1,500 रुपये घेतले जल जेवण मिशनचे. पण त्यांनी नळ कुठं फिट केला कुठं नाही विहिरी कुठं खाल्ल्या टाक्या कुठं खाल्ल्या हे बी त्यांनी दाखवा. परत आमच्या लोकांना ते रोजगार हमी सुद्धा देत नाही. काय नाव आहे त्यांचं सरपंचाचं नाव काय? बाळू कांचन बरसाले. ना रोजगार ना सेवक नारायण हे त्याचं नाव नारायण बरसाले. हा नारायण बरसाले ह्यो सुद्धा देत नाही आमच्या उद्या लोकांना काही. त्याने बी विहिरी आल्या घरकुल आल्या सगळ्या त्याच्या भावकीत आहे. गाय गोठे त्याच्या भावकीत आहे. नळ सुद्धा त्यांच्या लोकांना फक्त फुकट आहे. फक्त ना आमच्या मागासवर्ग लोकांना नाही. राशन सुद्धा इकत आहे. आजपर्यंत एक बी रावण अधिकारी चौकशीला आला नाही आमच्या गावात. कशामुळे नाही? पण तुमच्या गावाच्या दलित वस्तीचे कामं झालेले असे तुमचे ग्रामसेवक आणि ते सरपंच म्हणतात त्यांनी बिल वगैरे उचललेले त्याबाबत काय मत आहे? मी काय म्हणतो त्यांनी जर 10 वर्षात जर काम जर केलेलं जर असलं तर मी त्याला 2 एकर जमीन देतो. पण त्यांनीच कामं केलेले आहे ना कागदपत्रे. मग कागदपत्री कामं केलेली केलेले कामं कुठे ती दाखा केलेले कामं कुठे तेवढे कामं दाखवा. आमच्या मागासवर्ग लोकांना रोजगार आम्ही दिलेले ती दाखवा. पुन्हा पाण्याचे नळ चालेल. आमच्या चॅनलची टीम तुमच्या गावामध्ये 1-2 दिवसानंतर पोहोचणार आहे. पोहोचणार. हा ठीक. ओके. काय नाव तुमचं? माझं लक्ष्मण कारभारी. ओके चालेल.